नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे चढ आणि उतार, जसं सुख आणि दुःख आणि कम्फर्ट झोन आणि चॅलेंज लाईफ। आता सध्याच्या काळात कम्फर्ट झोनमध्ये जगण्याची प्रत्येकाला पसंत आहे, प्रत्येकाला आवडतं कम्फर्ट झोन। आणि कम्फर्ट झोनमुळे डेंजर झोन तयार होतो मित्रांनो। जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला, कम्फर्ट झोन आहे, खेळणं, ग्राउंडमध्ये वेळ वाया घालवणे, तात्पुरत्या आनंदासाठी जर त्यांनी मौजमजा केली अभ्यासाच्या टायमिंगमध्ये परीक्षेच्या अगोदर, तर डेंजर झोन तयार होतो आणि तो डेंजर झोन आयुष्यात कधी संपत नाही मित्रांनो। आज जे आपल्याला आपण पाहतोय, आज जे लोक यशस्वी झालेत, मोठ्या ज्ञान आणि पैसा कमवला आहे, अशा व्यक्तीचं लाईफ बघा तुम्ही। त्या व्यक्तीने खूप आयुष्यात संघर्ष केला आहे, मेहनत केली आहे आणि त्रास घेतलेला आहे मित्रांनो। जसं एखादा पैलवान असतो, किती व्यायाम करतो अगोदर, कुस्ती 3च मिनिटाची असते, मॅच असते, क्रिकेटची मॅच किती वेळ असते, सराव किती केला जातो। डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर, कलेक्टर, तहसीलदार हे होण्यासाठी काय करावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते मित्रांनो। सध्याच्या काळामध्ये जसं मी आता LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं काम करतोय, बऱ्याच डॉक्टरांशी मी चर्चा केली। असे काही डॉक्टर आहे की 2000 रुपये फीस आहे, कन्सल्टिंग फीस 2000-3000 पुण्यामध्ये। त्यांचे मुलं, त्यांचं वय 70-80 आहे, कोणाचं 60 आहे। त्यांचे मुलं तसं स्पेशलिस्ट बनू शकत नाही। त्यांच्या मुलांनी काय केले, बऱ्याच डॉक्टरांच्या मुलांनी क्षेत्र वेगळं निवडलेलं आहे, इंजिनिअरिंग वेगवेगळं, कम्प्युटर साईड। आता कसं झालेलं आहे, आता आईवडिलांनी एवढं फाउंडेशन बनवलं, एवढं नाव कमवलं आहे, एवढी त्यांच्याकडं क्वालिटी आहे, विद्वत्व आहे आणि स्पेशलिस्ट आहे, तरी पण मुलं का बनत नाही, त्याचं कारण आता एकतर काय झालेलं आहे काळामध्ये, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही। स्वतःची मुलं आईवडिलाचं ऐकत नाहीत, 100% म्हणत नाही, परंतु पर्सेंटेज जास्त आहे आणि वाढत आहे मित्रांनो। काय होतं, तकलीफ दर्द घेतल्याशिवाय माणूस जिंकणार नाही। तकलीफ और दर्द के आगे जीत आहे। आत्ता काय झालं आहे, कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय लागल्यानं टेम्पररी गोष्टीला महत्त्व दिलं जातं। जसं क्रेडिट कार्डवरनं वस्तू खरेदी केल्या जातं, मोबाईल घेतला जातो, अनेक काही घेऊ नये असं नाही, त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय तोटा काय याचा विचार करत नाहीत। तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी आयुष्याची राखरांगोळी आहे मित्रांनो। म्हणून तर आता स्पेशलिस्ट डॉक्टर नाहीत, बनत नाहीत जास्त। जुन्या काळामध्ये तकलीफ आणि दर्द लोकांनी खूप त्रास घेतला, म्हणून आज त्यांचे चांगले दिवस आहेत मित्रांनो। आयुष्यामध्ये आपण जर कम्फर्ट झोनमध्ये जर आपण जगत असेल तर डेंजर झोन नक्की तयार होतो आणि कम्फर्ट झोनमुळं आपल्याला चांगला झोन येतच नाही। बऱ्याच व्यक्तीला काय वाटतं, त्रास नको आहे। आत्ताच्या काळाचं सगळ्यांचं एक मत आहे, आम्हाला त्रास नाही पाहिजे, प्रॉफिट पाहिजे मित्रांनो। आणि आईवडिलांनी खूप काबाड कष्ट करून मुलांना चांगलं शिकवलेलं आहे आणि त्या व्यक्तीनं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा योग्य उचललेला नाही। म्हणजे काय, स्पेशलिस्ट लोक आता बनत नाहीत। आणि आता कसं झालेलं आहे, कष्टाचं युग राहिलेलं नाही, सगळं टेक्नॉलॉजी आहे। टेक्नॉलॉजी चांगली आहे मित्रांनो, परंतु त्याच्यात अजून आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे। जसं निसर्गाचा नियम आहे, उंच डोंगर असेल तर काय होतं, उतार पण, दरी पण असते। सुख आणि दुःख, दुःख घेतल्याशिवाय सुख येत नाही, हे कमी एकत्र राहू शकत नाहीत ह्या दोन गोष्टी। जसं पैसा पाहिजे म्हणल्यावर पैसा ठेवावा लागतो, बऱ्याच व्यक्तीला पैसा न ठेवता पैसा पाहिजे आणि थोडं काम करून जास्त फायदा पाहिजे, हे त्यांचा फॉर्म्युला आहे मित्रांनो। हे चुकीचं आहे। जसं आता आपण प्रत्येकजण पैसे कमवतो आणि पैसेच ठेवत नाही, आणि पैसे तर लागणार आहेत। म्हणजे काय होतं, आपल्याला त्रास नको आहे, प्रॉफिट पाहिजे, हे कुठंच फॉर्म्युला बसत नाही। जसं विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर काय होईल, पास होईल, मार्क मिळतील, चांगली डिग्री मिळेल, नोकरी मिळेल, व्यवसायामध्ये तुम्हाला नॉलेज, ज्ञान घेतल्यामुळे चांगली प्रगती करता येईल। काय फायदा आणि काय तोटा हे तर ओळखता येईल। अडाणी माणसाचं कसं होतं माहिती आहे का, शिक्षण कशासाठी हवं आहे, शिक्षण तुम्हाला जगण्यासाठी,
आता त्याचा फायदा नोकरी हा वेगळा विषय आहे. आता बरेच लोक नोकरी नाही लागली तर म्हणतात शिक्षणाचा उपयोग काय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा उपयोग असतो, फक्त करून घेता आला पाहिजे. व्यवसायामध्ये सुद्धा शिकलेल्या माणसांना अडाणी माणसाचा व्यवसाय कसा असतो बघा. आत्ता सध्या काय झालं, लोकसंख्या वाढली, कारण दूरदृष्टी अभ्यासाची नसल्यामुळे ही लोकसंख्या वाढली. जसं 40 ते 50 वर्षापूर्वी चायना हा अत्यंत गरीब देश होता. चायनाला जगण्यासाठी पैसे नव्हते मित्रांनो. आज महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. ह्याचं उदाहरण घ्या. शत्रू जरी असला आपला तर त्याच्याकडनं आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजे कळत नकळत. व्हिज्युअलायझेशन, जसं व्हिज्युअलायझेशन मनामध्ये आपण त्याचं कल्पना केली पाहिजे, व्हिज्युअलायझेशन, आणि ते कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे. जसं आपल्या थोर नेत्यांनी महात्मा गांधीला रेल्वेतनं इंग्लंडमध्ये रेल्वेतनं ढकलून दिलं होतं. काळे म्हणून, काळे गोरे हा कन्सेप्ट होता तिकडं. हिंदुस्थानातल्या लोकांना काळे म्हणायचे आणि ते तिकडचे गोरे. तिकडलं क्लायमेट वेगळं आहे ना, त्याच्यामुळे हवामानानुसार त्यांची त्वचा गोरी आहे. तर महात्मा गांधीला चीड आली आणि म्हणले, तुम्ही मला रेल्वेतनं बाहेर फेकलं तर मी तुम्हाला देशाच्या बाहेर फेकेन. नुसतं फेकेन म्हणून बसले नाहीत मित्रांनो. आत्ता लोक, आम्ही जी LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करतो, आम्ही बचत करा, रिटायरमेंट प्लॅन, एज्युकेशन प्लॅन, मॅरेज प्लॅन, प्रॉपर्टी प्लॅन आम्ही दाखवतो. फक्त करू म्हणतात, परंतु प्रत्यक्ष काम करत नाही, वेळ लावतात किंवा काही लोक टिकवत नाहीत. जसं महात्मा गांधीने शपथ घेतली, मी देशाच्या बाहेर तुम्हाला हाकलून देईन, ढकलून देईन. जसं मला रेल्वेच्या बाहेर हाकललं ना, फेकलं ना, तर तुम्हाला देशाच्या बाहेर फेकून देईन. आणि महात्मा गांधीने प्रत्यक्षात ते करून दाखवलं मित्रांनो. आपले थोर नेते आहेत, त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. आपण त्यांच्या फोटो लावतो, त्यांचा मानसन्मान करतो, योग्य आहे, परंतु त्यांचे गुण आपण प्रत्यक्षात टिकवले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. ही थोर नेते, शिवाजी महाराज, शाहू आंबेडकर. मित्रांनो, ह्या थोर नेत्यांनी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हसत हसत फासावर गेले. आज 10-5 हजार रुपयाची बचत करा म्हणलं तर रडत रडत आम्हाला टाळलं जातं मित्रांनो. हे वास्तव चित्र आहे. आणि असंच जर राहिलं तर फार गंभीर परिणाम होतील. जसं मी म्हणलं ना, चायनानं गरीब होता परंतु आज महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. कसं केलं त्यांनी. आणि आपल्याकडं भारत देश खूप चांगला होता. आज म्हणतात चांगला आहे, चांगला तो विषय नाही, परंतु आज बऱ्याच लोकांचं उत्पन्न कमी आहे, नोकऱ्या नाहीत, कमी पगार आहे. आपलं जरी असेल, खरं खोटं मान्य केलं पाहिजे. सत्याच्या आधारित आपण वागलं पाहिजे, विचार केला पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपलं म्हणजे खरं आणि दुसऱ्याचं खोटं असं नसू नये. सत्य काय हे शोधलं पाहिजे. सत्य परिस्थिती अशी आहे की आता काम मिळत नाही, काम मिळालं तर टिकल गॅरंटी नाही, पगार योग्य मिळत नाही, महागाई वाढत आहे. हे सत्य आहे का नाही. आज मला सांगा, 15 ते 20 हजार रुपये पगार आहे का नाही, आणि 20,000 पगार असेल तर 30,000 खर्च आहे का नाही. पहा तुम्ही, म्हणजे काय झालेलं आहे. आपलं म्हणून खरं कधी म्हणायचं नाही, सत्य काय हे बघितलं पाहिजे. जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत आणि पुन्हा त्यांना त्याचं महत्त्व कळायला लागतं, असं होता कामा नये. लढाई दिन खाडे म्हणतो ना आपण, लढाईच्या काळामध्ये आपण दुर्लक्ष करायचं आणि पराजय झाल्यानंतर चिंता करायची, असं नाही. आता तसंच आहे. पैसे कमवले जातात परंतु बचत केली जात नाही, खर्च मर्यादेपेक्षा जास्त. कम्फर्ट झोनमध्ये, समाधानी ग्रुपमध्ये जातो आहे आपण. चॅलेंज लाईफ घेत नाही आपण. चॅलेंज घेत नाही, घेतलं तर आपण टिकवत नाही, आणि न टिकवल्यामुळे जीवन चॅलेंज होतं. जीवन जगण्यासाठी फार एक तारेवरची कसरत करावं लागते. आता आहे का नाही. मुलाला एज्युकेशन नाही, एज्युकेशनला पैसे नाहीत, सगळ्या मराठी शाळा नाहीत. आता शिक्षण हे सगळं पेड शिक्षण आहे, पैसे द्यावं लागतात. आणि मित्रांनो, ही स्पर्धा आहे. आज नोकऱ्यासुद्धा मिळत नाही, मिळालं तर पगार मिळत नाही, आणि ते जे आहे ते पण टिकायची गॅरंटी नाही. आणि इकडच्या दुसऱ्या साईडला सगळे खर्च वाढत आहेत, महागाई वाढते. अन्न वस्त्र निवारा आवश्यक आहे की नाही जगण्यासाठी, त्याच्या रेट वाढतात का कमी होतात. आणि अशा चॅलेंज लाईफमध्ये आपला खर्च आपण सुसाट वाढवतो मित्रांनो. हेच आहे कम्फर्ट झोन, तात्पुरता समाधानी जो क्लास आहे, वर्ग आहे, त्याच्यातनं आपण बाहेर पडत नाही. आता मला सांगा, पैसे लागणार आहेत का नाही, मग आपण ठेवत नाही, आणि ठेवा म्हणणाऱ्या माणसाला पळवून लावतो. आणि कुठं ठेवा हे पण कळत नाही बऱ्याच लोकांना. वाईट कुठली गोष्ट नसते मित्रांनो, मी कधीच बोलत नाही, परंतु कुठली योग्य आहे हे महत्त्वाचं असतं. कुठल्या टायमिंगला काय. पाऊस पडते आणि छत्री नाही घेतली तर भिजणार का नाही. घराला कुलूप नाही लावलं तर चोराची संधी आहे ना, आणि
तुमची बरबादी आहे ना. तसंच आहे सिक्युरिटी, ग्रोथ, कंटिन्युटी. जसं रोज जेवण करतो का नाही आपण जगण्यासाठी, नुसतं पदार्थ बघून थांबतो का? मित्रांनो, चॅलेंज लाईफ आहे. चॅलेंज जर घेतलं तर तुम्हाला चांगले दिवस येतील. तुम्ही जर चॅलेंज नाही घेतलं तर वाईट दिवस येतील. अभ्यास नाही केला तर नापास होणार. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही कर्म चांगलं केलं आणि टिकवलं तर फायद्यासाठी. जसं आता आम्ही LIC ऑफ इंडियामध्ये मी गेले 25 वर्ष झालं काम करतो. बचत करा म्हणलं तर किती वर्ष करायचं, आणि जास्त वर्षाची नको म्हणतात. जसं नोकरी तुम्ही म्हणता का, परमनंट नोकरी गव्हर्नमेंट लागत असेल, जास्त वर्षाची नको म्हणता का? खरं आणि खोटं आपणच सगळं काही विध्वंस करतो मित्रांनो. आता भारताची लोकसंख्या वाढली एवढी, कुणी वाढवली? आपण. बरं ठीक आहे, वाढली ती वाढली, त्याच्यात क्वालिटी राहिली आहे का लोकांची? आज स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये किती लोक टॉपर येतात, आणि जीवघेणी स्पर्धा झालेली आहे लोकसंख्या वाढल्यामुळे. चायनाची लोकसंख्या वाढली. आता बघा चायनाने काय केले, इन्कम वाढवलं आणि लोकसंख्या कमी केली. आपण इन्कमवर जोर नाही आपला. आजसुद्धा बघा बरेच माणसं पैसे कमवतात परंतु ठेवण्यावर लक्ष नाही, बचत करण्यावर. केली तर कुठं कसलीच गॅरंटी नाही. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, जमीन जागा, घर, सोनं चांदी, ही गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, तो टेम्पररी आहे. लिलाव बेशी, साधी बेशी, बचत गट. काय होतं, जमवतात आणि खर्च करतात, जमवतात आणि खर्च. ह्याच्यामध्ये काय व्हायलं आहे माहिती आहे का, तुमचं आयुष्य संपून चाललं आहे मित्रांनो. म्हणजे करता तुम्ही, आता बेशी लावली जाते, बेशीचे पैसे आले की 6 महिने वर्षात खर्चून जातात. हे तर ठीक आहे ना मित्रांनो, पण तुमचं आयुष्य खर्च होत चालले ना, कमी होत चालले ना. एक दिवशी आयुष्याचे हे बेशीसाठी पैसे लागतात, ते जर कमवायचे बंद झाल्यावर पुन्हा काय करणार? लॉंग टर्ममध्ये विचार केला पाहिजे. जसं जास्त शिकल्यावर मोठी नोकरी लागते ना, कलेक्टर, तहसीलदार, मोठा ऑफिसर, कमिशनर होण्यासाठी जास्त शिकावं लागतं का नाही? मग जास्त त्रास घेतल्यावर जास्त फायदा होतो, मग त्रासच घेऊन वाटते, आता बचतच करून वाटते, पैसे तर पाहिजेत मित्रांनो. तरी पण LIC ऑफ इंडियाने 15 वर्ष भरून आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन काढलेला आहे. पूर्वी असा प्लॅन नव्हता. ती घेण्याची सुवर्णसंधी आहे, सोडू नका. हा प्लॅन बनवणार आहे, त्याचं कारण सांगतो. बचत खात्यावर, पोस्टामध्ये, बँकेमध्ये कुठं पण आपल्याला सेव्हिंग अकाउंटला 4% इंटरेस्ट आहे, इथं 8% आहे. डबल इंटरेस्ट झाला. आणि कुठलीही बँकेचं व्याजदर स्थिर नसतो मित्रांनो. पूर्वी बघा 15 वर्षापूर्वी 12% व्याज होतं, 14% होतं. आज आहे का? 7% आहे, आणि ही कमी होत जाणार. कारण देशाची प्रगती चालू झाली किंवा अनेक गोष्टी असतात त्या गोष्टीला इंटरेस्ट कमी होण्यासाठी. तसं आता फॉरेनला बघा इंटरेस्टच नाही, कारण तिथं लोक कर्जच घेत नाहीत. आपल्याला कर्ज घेतात म्हणून एवढा तर दर आहे, कारण आपल्याकडं लोक कर्ज घेतले की व्याजाचा दर जास्त राहतो. कर्जच कोणी घेणं झाल्यावर व्याजाचा रेट कमी होतो, आणि व्याजाचा जर रेट कमी झाला तर सेव्हिंगला पण व्याज कमी मिळणार, सगळे प्रॉफिट कमी होतात ना. बरेच लोक म्हणतात पूर्वी एवढं व्याज होतं आता का नाही. त्याचं कारण त्यांना माहिती नसतं, आणि माहिती झालं तर ते खरं पटत नाही. जसं आम्ही बचत करा म्हणून बऱ्याच जणांना सांगतो, पटतं का? कारण वेळ आलेली नाही. त्याचं कारण आहे वेळ आलेली नाही, आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला काही उपयोग होणार नाही माहिती होऊन. ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का? घरात चोरी झाल्यावर माहिती होऊन उपयोग आहे का? बरेच लोक ॲक्सिडेंट झाल्यावर सजेशन देणारे असतात भरपूर, असं केलं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. अगोदर काय येत नाही ते, कारण उद्या काय घडणार आहे कोणालाच माहीत नाही मित्रांनो. म्हातारा होणार हे नक्की आहे, जन्म असला की मृत्यू नक्की आहे, परंतु टायमिंग माहीत नाही, डेट माहीत नाही. जन्माच्या अगोदर आपल्याला 9 महिने करतं, मुलगा असो किंवा मुलगी असो, पण 9 महिने अगोदर समजायला लागते की बाळ येणार आहे. मृत्यूला तसं समजतं का? आणि जाताना जबाबदाऱ्या असतात ना आपल्यावर. जन्माला येताना जबाबदाऱ्या असतात का? कुठलाही व्यक्ती जन्माला येताना त्याच्यावर जबाबदाऱ्या असतात का? कारण जीवनाची सुरुवातच झाली नाही ना. जसं कर्ज काढल्यावर पेमेंट करावं लागतं ना पूर्ण कर्ज संपेपर्यंत, तसं जाताना आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण प्लॅनिंग करायला पाहिजे. नाही प्लॅनिंग केलं तर पुढच्या पिढीवर परिणाम होतो, आणि आपण जर जिवंत असेल तर आपल्याला पण त्रास होतो. चांगल्या गोष्टीचं फळं पिढ्यानपिढ्या, जसं एखादा माणूस कोणतं आंब्याचं झाड लावतो, त्याची नातू पण तो आंबे खातात. म्हणजे कुणाच्या तर कृपेने कुणाला तर काही मिळते ना. म्हणून चांगलं कार्य केलं तर काय होईल, फायदाच होईल. खर्च करून टाकले जातात पैसे, पैशाला डेथ केलं जातं, आणि पैसे डेथ झाले तर आपण डेथ ऑटोमॅटिक होतो जिवंत असताना पण. मित्रांनो, 2 झोन असतात, एक कम्फर्ट झोन आणि एक चॅलेंज झोन. आपण पूर्वीचे लोक चॅलेंज झोनमध्ये वागत होते, म्हणून ते कम्फर्ट झोनमध्ये आले. हे चेंज होतं ना, निसर्गाचा नियम आहे ना. उंच टेकडीवर गेल्यानंतर उतार पण असतो का नाही, दरी पण असते ना. तसं जे लोक चॅलेंज आज घेणार नाहीत त्यांना नक्की डेंजर झोन येणार, त्यांना वाईट दिवस येणार. हे चॅलेंज मी सांगतो लाईफ टाईम, हे सत्य सांगतो मी. त्यांना लाईफ टाईम पुन्हा प्रॉब्लेम येणार, आणि परत तुम्हाला हे दुरुस्ती करता येणार नाही. जसं एखादा मार्क कमी पडला, मार्क मी मला नापासचा, तर तुम्हाला ते दुरुस्त करता येते का? दुरुस्त करण्याचे अधिकारच नाहीत. हे तर नॅचरल आहे, ते तर कृत्रिम आहे समजा.
पास नापास शाळा कॉलेज आपण केलेलं आहे ना, पण नैसर्गिक गोष्टी पण तशाच आहेत मित्रांनो. त्याला परत चॅलेंज दुरुस्त करताच येत नाही. म्हणून बचत करा. आज लोक आहे ना कम्फर्ट झोनमध्ये आहेत, चॅलेंज झोनमध्ये यायला पाहिजे. आणि हे नॅचरल आहे, सुख आणि दुःख. मला सांगा, सुख दुःख दोन्ही राहणार नाही. प्रत्येकाला सुख हवं आहे, दुःख नको आहे, परंतु त्यासाठी दुःख पहिले घेतलं पाहिजे. म्हणजे ते संपलं तर सुख त्या चालू होईल ना. जसं पैसे कमवायचं संपल्यावर तुम्हाला पैसे मिळायला कुठून चालू होतील, तुम्ही ठेवले तर. आणि ठेवताना SIP केली तर तिथं काही गॅरंटी आहे का? जमीन जागा काही लोकांना वाटतं मला रेंट मिळतं, गॅरंटी आहे का रेंटची? म्हणजे ज्या गोष्टीची गॅरंटी नाही त्या गोष्टी आपण करतो आणि ज्या गॅरंटेड आहे ते सोडून देतो. आता पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही, मग आपल्याला कोण देईल? कर्ज तर मिळेल का? आपला खर्च आपण नियंत्रणात आणला पाहिजे. मित्रांनो, इन्कम वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु इन्कम आपल्या हातात नाही वाढवायचं. प्रत्येकाला वाटतं 1 लाख पगार पाहिजे, 2 लाख पाहिजे. मिळतं का? परंतु मला सांगा मित्रांनो, खर्च करायचं आपल्या हातात आहे ना. आपल्या हातात आहे ते जरी केलं तर आपलं जीवन एकदम सुखी समृद्ध होतं मित्रांनो. आणि योग्य वेळ महत्त्वाची असते. पैसे कमवायचा पिरियड संपल्यावर म्हातारपणे 60व्या वर्षी बचतीचं महत्त्व कळून उपयोग आहे का? आणि LIC ऑफ इंडियामधली बचत मॅजिकल बचत आहे मित्रांनो. त्याच्यात अनेक फायदे आहेत, प्रॉफिट अनेक आहेत, गुंतवणूक एक, फायदे अनेक. खर्च केले की अनेक तोटे आहेत. फक्त वेळ आलेली नसल्यामुळे आणि आपण काय करतो, चुकीच्या लोकांचं ऐकतो. चांगल्या लोकांचं ऐकण्यासाठी त्रास घ्यावा लागतो. जसं शाळा कॉलेजमध्ये मास्तर काय म्हणतात, अजून अभ्यास करा, अजून अभ्यास करा. मग आपल्याला ते नको आहे ना, म्हणून आपण त्यांचं टाळटाळ करतो आणि पुन्हा कळायला लागतं उपयोग आहे का. कुठलीही गोष्ट वेळ निघून गेल्यावर तुम्हाला त्याचं नुकसान होतं, हे खोटं बोलत नाही, निसर्गाच्या आधारित आहे. आणि मित्रांनो, आपण जे LIC ऑफ इंडियामध्ये जे बचत करतो त्याचे खूप फायदे होतात. टॅक्स फ्री इन्कम, गॅरंटेड इन्कम, लाईफटाईम इन्कम, लाईफटाईम रिस्क कव्हरेज. आणि वेळ निघून जातो आणि परत आपण असं कसं झालं म्हणतो. म्हणजे आपल्या हातानं सगळं काही चुका होतात. 99% चूक आपली असते मित्रांनो कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि दोष आपण 1% पण देत नाही आपल्यावर. 99% काय 100% दुसऱ्याला दोषी ठरवतो. मित्रांनो, वेळ निघून चालला आहे. वेळ पैशाने आणता येतो का? एखाद्या यमराजाला म्हणता येते का हे घे 1 करोड रुपयांनी 1 दिवस वाढव? माहिती नाही मित्रांनो. आणि वेळ निघून चालला आणि चांगले कामं केले पाहिजे. हे दिसत नाही परंतु ह्याचे पॉवर लय आहे. जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु कोरोनामध्ये पाहिले ना, ऑक्सिजन नसल्यामुळे माणसं मरत होती. ह्याची ताकद जास्त आहे. म्हणून तो ज्या अदृश्य शक्ती असतात ना त्यांची पॉवर लय असते आणि ते अदृश्य शक्तीसाठी आपण काम केलं पाहिजे. अदृश्य म्हणजे कसं, आता आपलं आयुष्य हळूहळू संपणार आहे आणि पैसे लागणार आहेत. मग हे आपण पैसे ठेवले पाहिजे अदृश्य ठिकाणी, म्हणजे ताकद तयार जास्त होईल. आणि काय करतात आता बचत करताना सुद्धा लोक म्हणतात आम्हाला लगेच पैसे पाहिजे, जास्त पाहिजे. असं कोण देईल का? तुमची जर उद्या बँक असेल तर तुम्ही तर देताल का दुसऱ्याला? आणि काय होतं, इथंच चूक होते मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर इन्कम देणार आपल्याला. लवकरात लवकर घ्या. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, कसं असतं, चांगली गोष्ट नाही केली की वाईट घडत असते. जसं अभ्यास नाही केला की नापास होतो. पैसे नाही ठेवले की पैसे राहणार नाहीत आणि पैसे कमायचं वय पण संपणार आहे. काय करतो आपण, सगळे खर्च करतो अगोदर. इथं सुरुवात होते. जसं आपण सुरुवातीला एखाद्या गावाला जायचे तर आपण रस्ता चुकीच्या गावाचा धरतो. त्याच्यामुळे किती प्रवास बी करून किती पण प्रवास करा तुम्हाला ज्या गावाला जायचं ते गाव सापडणारच नाही. जसं आता तुम्ही आणि टार्गेट पाहिजे माणसाचे. जसं आपण रेल्वे स्टेशनवर गेलो, बस स्टँडवर गेलो, आपल्याला एखाद्या गावाला जायचं तर त्यांना तिकीट द्या म्हणल्यावरती देतील का? ते काय विचारतील, कुठल्या गावाला जायचे, कुठं जायचे. आपण ठरवतच नाही. गोल नसतात आपले, उद्दिष्ट नसतात. आता बऱ्याच व्यक्ती काय करतात, पैसे कमवतात आणि ठेवतच नाहीत. त्यांना माहीतच नाही ठेवायचं, त्यांना ते डोक्यातच येत नाही. आणि आपणच आपल्याला गुमराह करतो. बघू नंतर म्हणतो, बचत करायला बघू नंतर म्हणतो, खर्च क्रेडिट कार्ड कर्ज काढून धुमधडाक्यात करतो. कसं आयुष्यामध्ये चांगला व्यक्ती आपल्याला सांगणारा मिळाला पाहिजे. आणि चांगल्या व्यक्तीचं चांगलं सांगतो त्याचा त्रास होतो. जसं चांगला माणूस कुठलाही असेल ना त्याच्या गोष्टी त्रासदायक असतात आणि त्रास घ्यायची तयारी पाहिजे. जसं 2 दगड आहेत मित्रांनो, 2 दगडामधनं एकातनं मूर्ती निघते आणि एक कचऱ्यात जातो. त्या दगडानं जर सहन नाही केलं घाव हातोडीची तर मूर्ती निघणार नाही, कधीच निघणार नाही. आणि तो दगड कचऱ्यात जाईल लोकांच्या पायाखाली. आणि ज्याच्यातनं मूर्ती निघाल्या त्याच्या खाली लोक नमस्कार करतात.
आणि कचऱ्याच्या खाली जे टाकलेला दगड आहे त्याच्याला पाय देऊन देवाकडं मूर्तीकडं पाय पडण्यासाठी जातात. म्हणजे आपल्याला पाय पडवायला लावायचं, लोकाला पडायला लावायचं पाय, का आपण कचऱ्यात जायचे आपल्या हातात आहे. जसं मूर्तिकार आहे ना, हातोडीचे घाव घालून घालून मूर्ती बनवतो ना त्याच्यातनं कोरीव काम करून, तसं माणसाचं जीवन आहे मित्रांनो. आता काही काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली असते आणि त्यांनी जर त्रास नाही घेतला तर पुढे बरबाद होतात ती. असे कित्येक उदाहरण आहेत. दिवाळा निघतं का नाही चांगल्या चांगल्या लोकांचे, बँकेचं निघतं, मोठमोठ्या कंपन्या दिवाळखोरीत येतात. तुम्हाला सांगू का उदाहरणं? A.K. हंगल, ॲक्टर A.K. हंगल, काय परिस्थिती आहे. रेमंड सिंगानिया, रेमंडचा मालक सिंगानिया, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त विद्वान माणूस होता, त्याचा गुरु होता तो. आज त्याला जगण्यासाठी पैसे नाहीत. जसं नोकिया मोबाईल वेळेत बदललं पाहिजे. ॲम्बॅसेडर कार होती, HMT घड्याळ, कोडॅक कॅमेरा, निरमा पावडर. मित्रांनो, ह्यांचं काय झालं? मॉडिफाय जर तुम्ही नाही होत असेल तर आपलं बरबाद आहे, आपण बरबाद होतो मित्रांनो. काळानुसार आपण चेंज झालं पाहिजे. जसं वय वाढत जाईल तसं बचत वाढवली पाहिजे. लोक काय करतात? बचतच करत नाहीत. चॅलेंज लाईफमध्ये वाढत असतात मित्रांनो, ते कमी करत नाही आपण. जसं आजारी पडल्यावर आपण औषध गोळ्याच काय घेतो, डॉक्टरकडे का जातो? ते त्रास कमी करण्यासाठी. तर पैशाचा त्रास आहे ना, बऱ्याच लोकांना आपण आजारी आहो हेच माहीत नाही. पैसे कमवण्याला धुंद असते मित्रांनो. जोपर्यंत अंगात ताकद आहे, पैसे येतात तोपर्यंत काही कळत नाही. कसं असतं, व्हिज्युअलायझेशन म्हणतो. ज्यावेळेस तुम्हाला चांगलं करण्यासाठी मनात विचार आले पाहिजेत आणि ते सतत टिकवले पाहिजेत आणि कष्ट त्रास घेतला पाहिजे. वैराग्य म्हणतो ना. आता बघा, बऱ्याच लोकांना घर नसतं म्हणून मारुतीच्या मंदिरावर झोपतात आणि लोक म्हणतात त्याला धार्मिक आहेत. असं नसतं. असून त्याचा उपभोग न घेणे. काही काही लोक बघा पैसे असून खर्च करत नाही, बचत करतात. आणि चांगल्या ठिकाणी पैसे जर चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर काय होईल? पैसे संपवून घेऊन जातात. किती बँका बंद पडतात ना, मल्टी मार्केटिंग कंपन्या. फसवणूक होते का नाही मार्केटमध्ये? म्हणजे ते आपल्याला चांगलं सांगणारा पण पाहिजे ना, आणि आपण ऐकलं पण पाहिजे. अरे गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी डिजिटलमध्ये काम करतो. बऱ्याच व्यक्तीला असे व्हिडिओ पाठवतो, ऐकून सोडून देतात, काही काही बघत पण नाहीत. मित्रांनो, गंभीर वेळ असते. म्हणजे कसं, आपण जर सिन्सिअर झालो आणि काम केलं तर त्याचा नक्की फायदा होतो. हे पेपरवर लिहून आहे ना. तकलीफावर दर्द क्या गे जीत आहे. आपल्याला लागणाऱ्या त्या गोष्टी आपण ठेवत नाही आणि कुणावर तर आपण अवलंबून राहतो. डिपेंड लाईफ होतं. आणि मग त्यांनी जर आपल्याला मदत नाही केली तर आपण कंप्लेंट करतो आणि तक्रारीमध्येच आयुष्य निघून जातं. मानसिक त्रास येतो. एक जर चूक केली तर हजारो त्याचे इफेक्ट होतात मित्रांनो. पैसे जर नाही ठेवलं त्याचे अनेक परिणाम होतात. तुमच्या हेल्थवर होतात. तुम्हाला टेन्शन येतं, तुम्हाला कोणी महत्त्व देत नाही, तुम्हाला जगण्यासाठी पैसे राहत नाहीत. कुत्र्यासारखं अपराध्यासारखं जगावं होतं. कुत्र्याला तर सांभाळलं जातं नीट, माणसाला सांभाळलं जातं का म्हातारपणी काकेत घेऊन कोणी फिरतं का? 2 महिन्याच्या बाळाला फिरतं. मग असं का होतं? जसं पेपर आहे हॉटेलमधला, कडकडीत असतो, तोंड पुसल्यावर कसा होतो, तशी अवस्था आहे माणसाची. डस्टबिनमध्ये आता तर हल्लीच्या काळामध्ये डस्टबिन म्हणलं जातं आईवडिलाला. स्टँडर्ड लोक, डस्टबिन आहे का तुमच्या घरी? बघा, हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही. डस्टबिन, आईवडिलाला डस्टबिन केलं. मग डस्टबिनमध्ये जायचे का तुम्हाला? तुम्ही जर पैसे नाही ठेवले तर तीच अवस्था आहे. सुसाईड करतात लोक पैशामुळं. पैसे ग्रो केले पाहिजेत मित्रांनो. जसं शेतकरी बियाणे 1 किलो जमिनीत पेरतो, पहिलं त्याग करतो 1 किलोचा, तेव्हा हजारो किलो तयार होतो. तिथे गॅरंटी नसताना, भाव माहीत नाही किती लागेल, किती धान्य निघेल माहीत नाही, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कधी कधी पेरणी उगवत नाही तरी तो पेरतो का नाही. आणि ते सगळं गॅरंटेड असून केलं जात नाही. त्याचं कारण आहे मानसिकता. काही काही लोकांची मानसिकता फार विचित्र असते. आता मी 25 वर्ष झालं समाजामध्ये फिरतो, आम्हाला लगेच बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. आणि ते बिघडवत असतात दुसऱ्याला. जसं एका टोपलीमध्ये 20 कांदे आहेत, एक कांदा खराब झाला तर एक कांदा सगळ्याला बिघडवतो, पण तो 19 कांदे त्याला एकट्याला रिपेअर करू शकत नाहीत. हे असं आहे समाजामध्ये. एखादा माणूस काहीच करत नाही आणि तो सगळ्याला बिघडवत असतो. आता बघा, LICची पॉलिसी केली तर एखादा माणूस काय करतो, त्याने केलेलं नसते किंवा त्याने बंद केली, त्याला आवडत नाही किंवा अनेक काही त्याचे प्रश्न असतात. तो दुसऱ्याला म्हणतो कशाला केली, मी नाही केली तर बंद केली. मग हे असं तयार होतं ना पॉयझन. आणि पॉयझन अख्खं फिरून सगळा समाज बरोबर होतो. आणि तीच परिस्थिती आज चाललेली आहे मित्रांनो. लोक म्हणतात भरपूर सुधारणा झाली, फायदा आहे. कुठे आहे दाखवा मला. इन्कम किती आहे लोकांचं, किती जणांच्या अकाउंटवर पैसे आहेत. लिक्विडिटी पाहिजे ना पैशाची. तुमचा बंगला जरी 40 लाखाचा झाला, तुम्हाला 10,000 रुपये कोण देत नाही मला सांगा. आणि कर्ज काढू कुठं प्रगती होत असते का कुठं?
काढू नये असं नाही, बिझनेससाठी काढा ना तुम्ही लोन. दोन प्रकारचे लोन असतात, एक बॅड लोन, गुड लोन. लोक बॅड लोन काढतात. क्रेडिट कार्ड, खर्चासाठी पैसे, घरासाठी करोड रुपयाचं फ्लॅट, कार 40 लाखाची. मित्रांनो, घेऊ नये असं नाही, परंतु माझा व्हिडिओ जपून ठेवा. तुम्ही 10-20 वर्षाला ऐका, तुमच्या लक्षात येईल तुम्ही काय चुका करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ बनवताना सुद्धा मला टेन्शन येतं, कारण लोक ऐकत नाहीत. ही लोकशाही आहे, तुम्हाला समजूनच सांगावं होतं, आणि तुम्ही नाही ऐकलं तर तुमच्यावर परिणाम होईल, माझ्यावर नाही. कारण सत्य गोष्टीसाठी मला त्याचं महत्त्व वाटतं, परंतु तुम्हाला त्याचं महत्त्व न वाटल्यामुळं, न केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. जसं नेहमी सांगतो ना, पाऊस भरपूर पडला आणि धरणाची दारच नाही अडवली, दार नाही बंद केलं, धरण नाही बांधलं, धरणाला लिकेज असतील तर काय होईल? हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार. आणि तशीच अवस्था आहे. आज कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय लागलेली बऱ्याच जणांना. पैसे कुठून मिळतील हे प्लॅनिंग केलं जातं, कमवण्यासाठी नाही. जसं काही चोरी, नांगरे पाटील त्यांनी काय सांगितलं होतं, एक उदाहरण, की चोर रात्र पळत होता, त्याच्या पाठीमागे पकडायला लागली होती ना टीम पोलिसाची. तेवढं जर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये जर पळाला असता, जसं रनिंगची रेस असते, तर त्याला मेडल मिळालं असतं ना. हे असंच आहे बघा. काही लोक आहे ना, चुकीचं काम करतात, डोकं लढू तिथं तसं करणे. आता मला सांगा, अपहरण करणारे, चोऱ्या करणारे लोक सुखानं जगतात का? मला सांगा, ह्यांचं टोळ्यावाले हे टोळीचं त्या टोळीला मारतो, म्हणजे ह्यांचं लाईफ सुखी आणि समृद्ध नसतं आणि टिकाऊ पण नसतं. मित्रांनो, चांगल्या गोष्टीत सत्यता आहे, त्याचे ते टिकाऊ असतं, ती सगळ्याच्या फायद्यासाठी, देशाच्या, समाजाच्या, आपल्या आदर्श असतं. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं ना, महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी स्वतंत्र, आंबेडकर, फुले, शाहू, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्यांनी काय केलं आपल्या देशासाठी, किती स्वतःचं जीवन बलिदान केलं मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आज आपण वावरतोय. आजसुद्धा आपल्या सीमेवरचा जवान 1 मिनिटात गोळी लागून मरण माहीत नाही, पण तो घाबरत नाही, पळून येत नाही. आणि आपल्याला 10-20 हजार रुपये ठेवा म्हणलं तर त्याला आपण कटकारस्तर असून त्या सांगणाऱ्या माणसाला पळवून लावतो. त्याच्यात फोन उचलत नाही. काही जणांच्या पॉलिसी आहेत ते भरत नाहीत, फोन उचलत नाहीत, खर्च करायला लपूछपू करतात. आपण आपल्यावर षडयंत्र रचतोय मित्रांनो. आणि जसा काळ बदलत चालला आहे तसं माणसं पण बदलत चालेल. चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आहे. आता तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि पैसे ठेवले पाहिजे का नाही? बरं, ठेवताना कुठं म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP हे टेम्पररी आहे, ते वाईट नाही. जसं रोज जेवण केलं की काय होतं, नाश्ता आणि जेवण ह्याच्यातला फरक आहे ना. तात्पुरतं सपोर्ट आणि कायम सपोर्ट. आपल्याला तात्पुरता सपोर्ट आपण करतो आणि बेभरोसा, लाईफ बेभरोसा आहे. आपण सिक्युरिटी करतो, जसं अंडं देणारी कोंबडी आहे सोन्याचं, कोंबडी सिक्युरिटी ठेवायला पाहिजे का? अंडं. आता बघा, माणसानं मोबाईल घेतो आणि त्याला स्क्रीन गार्ड लगेच लावतो, पण पॉलिसी करत नाही. पॉलिसी सिक्युरिटी आहे ना, सेविंग पण आहे ना, त्याच्यात सगळे फायदे मिळणार आहेत. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आपण जर नाही केलं तर पुढे आपल्याला फक्त आठवण राहील आणि त्याचा त्रास होईल. मग आपल्या हातात आहे त्रास घ्यायचा का फायदा घ्यायचा? सुरुवातीला तुम्ही त्रास घेतला तर पुन्हा फायदा मिळणार आहे, आणि आता जर फायदा घेतला तर पुन्हा त्रास होणार आहे. फक्त वाढून, जसं 10 लाख रुपये लोन काढलं तर 20 लाख द्यावं लागते ना, वाढून होणार आहे ना. तुम्ही 15 वर्ष बचत केली तर आयुष्यभर पैसे मिळणार आहेत, बरोबर आहे ना. आणि तुम्ही 15 वर्ष मजा केली तर आयुष्यभर त्रास होणार आहे पुढे. तुम्हालाच त्रास नाही, तुमच्या मुलाबाळांना त्रास. मग काही गरीब लोक का मोठे होत नाही? त्याचं कारण आहे, कारण जसं आंब्याचं झाडच नाही लावलं तर काय होईल? फळ मिळणार नाही ना. आणि कसं असतं, काही लोक म्हणतात मी जगणार आहे का, काही चुकीचे बोलतात लोक. अभ्यास आणि खोट्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात. अज्ञान. तर भारताची लोकसंख्या कशामुळे वाढली? अज्ञानामुळेच ना. पहिले लोक कमी शिकलेले होते, 1-1 डझन, 2-2, 3-3 बायका होते. त्या काळात चाललं मित्रांनो. आता चालतंय का मला सांगा? आता 3 बायका करून दाखवा आणि 1 डझन मुलं करून दाखवलं का होत नाही? मग कारण परिस्थिती आता गंभीर आहे मित्रांनो. आणि लोक म्हणतात चांगली आहे. मला सांगा, कामं मिळतात का? इंजिनियर 10,000 रुपयात काम करतो, ती पण परमनंट नोकरी नाही. तुमच्या जगण्याची जी किंमत आहे, लिव्हिंग कॉस्ट, त्याचा कोणी विचार करतं का? तुम्ही जिथं काम करता, कुठेही काम करत असाल मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जिथं काम करता ना, तिथं तुमचा पगार पुरतो का? कोणी मालक विचार करतो का त्याचा? मला सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुम्ही जिथं काम करता तुम्हाला किती सॅलरी मिळते हे मालक कधी विचारतो का? पुरतो का? पगार वाढवू का? आंदोलन केले जातात, फॅक्टऱ्या बंद केल्या जातात, कारण त्यांचं चूक नाही मित्रांनो, चूक आहे आपली. कारण कसं, आपली क्वालिटी आपण सुधारवली पाहिजे. चांगलं जर तुम्ही ब्रँडेड नॉलेज घेतलं आणि त्यासाठी त्रास घ्यावा लागतो. पैसे किंवा ज्ञान हे फुकट मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनतच करावं लागेल. शॉर्टकट फॉर्म्युलाच नाही मित्रांनो. जसं आजारी पडल्यावर शरीरात औषध टाकावंच लागेल, कसंही टाका. मग काही लोक बघा,
गोळी खात नसेल तर त्याला लिक्विड दिलं जातं औषध. काही लोकांना गोळी खात नसतात ना, लहान मुलं वगैरे, किंवा काही काहींना आवडत नाही म्हणून त्याला लिक्विड दिलं जातं. बघा काही ऑपरेशन करताना त्रास होतो म्हणून त्याला भूल दिली जाते. कारण तुमचं जर काही फायदा करायचा असेल काही त्रास घ्यावाच लागतो ना. इंजेक्शन करताना सुई उसवताना ज्याला काही लोकांना त्रास होतो, मग ते इंजेक्शन नको म्हणतात तर मग तुमचं रिपेअरिंग होणार नाही. तसंच आहे ना, तुम्ही जर पैसे नाही ठेवले तर तुम्हाला पैसे कुठून मिळणार मला सांगा ना. पैसे कमवायचे वय पण संपेल. आत्ता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो, लवकरात लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो, ह्याला 8% इंटरेस्ट रेट आहे. 8% सेव्हिंगला कुठं पण नाही. आणि 15 वर्ष भरायचे आणि आयुष्यभर मिळवायचे. जसं म्हणलं तुम्ही थोडा त्रास घ्या, आयुष्यभर फायदा. शाळा कॉलेजमध्ये 15-20 वर्ष शिकावं लागतं ना, मग आयुष्यभर फायदा होतो का नाही. मग हे न कळाल्यामुळं, किंवा आपल्याला कोणी न सांगितल्यामुळं, किंवा आपण सांगून न ऐकल्यामुळं आणि न टिकवल्यामुळेच बरबादी होती. आणि शेवटच्या स्टेजला काय होते मला सांगा बरं. आता मी एवढे नावं घेतली थोर नेत्यांची, त्यांनी किती चांगलं कार्य केले. पिढ्यानपिढ्या आदर्श आहे का नाही. शिवाजी महाराजांनी, लोकमान्य टिळक, म्हणजे ह्या व्यक्तीने किती देशासाठी समाजासाठी किती लढले मित्रांनो. आता शेवटच्या स्टेजला आपल्याला वाईट दिवस काय येतात. आपलेच घरातले लोक आपल्याला महत्त्व देत नाहीत. कारण आपण कामच तसे करतो उलटे सगळे. आपण काबाड कष्ट करतो परंतु वाया जातं ना. क्वालिटी काम आणि दूरदृष्टी ठेवून केलेलं पाहिजे. जसं 10 रुपये ठेवले की 15 होतात ना, 20 होतात ना. मग आपण ठेवतच नाही पैसे, मग कसं आपलं महत्त्व राहील. म्हातारपणी प्रत्येकाला वाईट दिवस आहेत की नाही. आज तुम्ही आश्रमांमध्ये जाऊन बघा, त्यांचे अनुभव घ्या. आपल्या कामामध्ये त्यांचे अनुभव आणि आपलं नॉलेज. आता बरेच लोक शिकलेले असतात, खूप डॉक्टर, इंजिनियर, वकील होतात. ते कमी शिकलेल्या माणसाला महत्त्वच देत नाही. तसं नका मित्रांनो करू. वयोवृद्ध जे माणसं आहे त्यांच्या हातून काय चुका झाल्या ते लक्षात घ्या आणि आपल्या कामामध्ये त्याचं प्लॅनिंग घ्या, आपल्या दुरुस्ती करून घ्या. कारण ज्ञान अशी ताकद आहे मित्रांनो, ते योग्य वेळी घेऊन प्लॅनिंग पण केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय करतात, ज्ञानाला महत्त्व दिलं जात नाही किंवा योग्य वेळेला इम्प्लिमेंट केलं जात नाही. जसं एखाद्या निकाल लागल्यावर तुम्हाला मार्क कमी मिळाले म्हणून करून उपयोग आहे का. अगोदरच केलं पाहिजे ना. परीक्षेच्या अगोदर अभ्यास केला. आणि कसं असतं, शांत डोक्यानं अभ्यास करायचा असतो, निर्णय घ्यायचा असतो. बरेच लोक रागारागात निर्णय, त्यांना चांगलं पण आवडत नाही. राग हा बरबादीकडून घेऊन जातो माणसाला. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, राग आणि भीक माग. त्याला जास्त राग आहे ना, त्याची वाईट अवस्था होती मित्रांनो. राग नाही पाहिजे. सत्य असत्य सायलेन्सपणे. जे विद्वान लोक असतात बघा, ते जास्त रागीट नसतात. आणि जास्त रागीट असतं त्याला ज्ञान कधीच येत नाही आणि आलं तर टिकत नाही. म्हणून हे काही छोट्या गोष्टी असतात मित्रांनो. परंतु आपल्या जीवनाचं भलं करण्यासाठी, म्हणून वामनराव पै यांनी काय सांगितले, आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत. कसं जीवन घडवायचं फक्त मार्गदर्शन करणारा पाहिजे. आपण ऐकलं पाहिजे, त्रास घेतला पाहिजे. मी म्हणलं ना, कम्फर्ट झोन नाही पाहिजे. चॅलेंज लाईफ. पैसे ठेवले पाहिजे आणि पुन्हा खर्च केले पाहिजे. आपण काय करतो, कर्ज काढून खर्च करतो. कधी तर चांगलं होईल का. पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत मित्रांनो. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आपण सिक्युरिटीसाठी जे पैसे मोजतो, घराला दारावर दार, कुलूप, लॉक लावतो, वॉचमॅन ठेवतो, कॅमेरे लावतो, कंपाऊंड करतो जागेला, निर्जीव वस्तूला, आणि ज्यांनी कमवलं त्याचं करत नाही. आता काही लोकांकडं 40 लाखाच्या कार आहेत, परंतु इन्शुरन्स 1,00,000-2 लाख पण नसतो. असलं तर टी व्ही बंद असतो. काय होतं, आपण ग्रोथ आणि सिक्युरिटी करत नाही. आणि ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती कधी पण करता येत नाही. आता आमच्याकडे पॉलिसी घेण्यासाठी काही वय असतं, 50च्या आतच. मग लोकांना 50च्या नंतर कळायला लागतं. बरं, दुसरी गोष्ट आहे, निरोगी प्रकृती पाहिजे. काही जणांना BP शुगर चालू झाल्यावर कळतं पॉलिसीचं महत्त्व. काही लोकांना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळतं मेडिक्लेमची पॉलिसी काढायला पाहिजे. आणि पुन्हा काय म्हणतात तेच लोक, मिळत नाही तर मग काय करायचे. म्हणजे चुका तुम्ही करा आणि समोरच्याला तुम्ही चुकीचं ठरवताय मित्रांनो. इथंच भूल होते. तसं आपल्याला वेळेच्या अगोदर सगळं प्लॅनिंग करावं लागतं. आणि निरोगी प्रकृती आणि वय ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा. हा आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन घ्या मित्रांनो. हा प्लॅन नाही घेतला की तुमचं आयुष्य नक्की त्रासदायक होणार आहे, 100% आहे. हा व्हिडिओ जपून ठेवा. आणि तुम्हाला जर आज पटलं नसेल तर 10-20 वर्षाला ऐका आणि तुमच्या लक्षात येईल काय आपण चूक केली. आणि कमेंटमध्ये सांगत चला की काय मी जे बोलतो ती योग्य आहे का, काही चुकतं आहे का, तुम्हाला काय सजेशन पाहिजे. तुम्ही जर असं कमेंट नाही केली तर व्हिडिओने ऐकून उपयोग नाही ना त्याचा. काय होतं, फायदा आणि तोटा जीवनामध्ये हे कळायला पाहिजे आणि योग्य वेळी. फार तोटा नुकसान झाल्यानंतर कळून उपयोग होत नाही. जसं ॲक्सिडेंट झाल्यावर लोक सजेशन देतात,
आता पैशाचा प्रॉब्लेम हा कायमचा आहे, म्हणून तुम्हाला अगोदर सांगतोय, तुम्ही नाही ठेवले तर रिटायरमेंटला तुम्हाला कळून उपयोग होणार नाही आणि आपली अवस्था ना घटका ना घर का होईल. आपल्याला कोणीच किंमत देत नाही, समाजामध्ये पण किंमत नाही आणि घरी पण नाही. कारण आपण 2 गोष्टी मिळवत नाही आणि टिकवत नाही, ज्ञान आणि पैसा. ज्ञान आलं की पैसा पण येतो ऑटोमॅटिक. जसं क्वालिटी माणसाला पगार चांगला मिळतो ना, ज्याचं शिक्षण चांगलं आहे, जो विद्वान आहे, त्याला ऑफरवर ऑफर असतात. आणि जनरल डब्यात जसं रेल्वेमध्ये किती गर्दी असते, तिथं त्याच क्वालिटीचे लोक असतात. आपण आपलं स्टेप वाढवली पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे आणि वेळेत केलं पाहिजे, नाहीतर त्याचे नुकसान होतं तुम्हाला. पैसे जर बचत करायला उशीर केला तर काय होईल, फंडिंग कमी जमा होईल आणि मग तुम्हाला ते सगळं तुमचं जीवनातलं जे आर्थिक चक्र आहे ना बिघडून जातं आणि ते कधी सुधारत नाही. त्यासाठी मित्रांनो लगेच फोन करा, अधिक माहिती घ्या माझ्याकडनं आणि आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या. चांगल्या गोष्टीला उशीर करू नका. आपण काय करतो, चांगल्या गोष्टीला उशीर, काही लोक चांगली गोष्टच करत नाहीत, जीवन संपून जातं. बघा आता माणूस मेल्यावर सुद्धा चर्चा होते का नाही, माणूस चांगला होता, पैसे कमवले, दुसऱ्याला मार्गदर्शन चांगलं दिलं. चांगल्या गोष्टीत किती ताकद आहे. आणि जे वाईट लोक चोऱ्या अपहरण करतात, गोवा गुटखा खातात, त्या लोकांचं बघा काय होतं, त्या लोकांना इज्जत मिळते का? पैसा तर निघून जातो, आयुष्य पण निघून जातं, इज्जत मिळते का? म्हणून कधी पण चांगलं कार्य करा, स्वतःसाठी फायदा असतो, समाजासाठी, देशासाठी बचत करा. आणि फ्रॉड जे इन्व्हेस्टमेंट आहेत मार्केटमध्ये ते ओळखता आले पाहिजे. आता काही लोक लालची झालेत, त्यांना भरपूर व्याज पाहिजे. आता आमच्याकडे आले की म्हणतात एवढं आहे, बाहेर एवढं मिळतं तेवढं. मित्रांनो हे टिकणारं नसतं, निसर्गाच्या आधारित जे आहे ना ते टिकतं. तुम्हाला सांगा बँकेत 7% आहे इंटरेस्ट रेट आणि तुम्हाला 10% व्याज कोणी देईल का? आणि दिलं तर ते खरं असेल, तुमचीच उद्या संस्था आहे, तुमचीच बँक आहे, तुमचीच पतपेढी आहे, तुमचंच मल्टी मार्केटिंग कंपनी, तुम्ही तर द्याल का? काही व्यापारी लोकसुद्धा असे प्रश्न विचारतात आम्हाला. आता मला सांगा, तुम्ही माल भरता दुकानात, किराणा काय असू द्या, भाजीपाला काय, रोज व्यवहार खरेदी विक्री करता ना, मग खरेदी विक्री केल्यावर तुम्हाला प्रॉफिट मिळतं. आमच्याकडं न खरेदी विक्री करता प्रॉफिट मिळतो आणि भरलेलं भांडवल पण वाटतं, असा प्लॅन आहे आणि आयुष्यभर आहे. मग का करू नये? कुठं तर आपल्या विचारामध्ये क्लॅरिटी नसते मित्रांनो. चांगलं आणि वाईट हेच कळत नाही बऱ्याच लोकांना शेवटपर्यंत. आणि आजूबाजूचे लोक तसं असतात. आता काही लोकांना कोण कसं सांगते हेच कळत नाही, त्याच्यामुळं ते काम तर भरपूर करतात परंतु 1 रुपया पण राहत नाही. पैशाला नष्ट केलं तर पैसा कसा वाढेल मला सांगा. आणि पैसा ठेवलाच नाही, बियाणंच जमिनीमध्ये पेरलं नाही तर झाडं कशी येतील. आणि बीज लहान असतं मित्रांनो, झाड मोठं असतं, हे लक्षात घ्या. म्हणून पैसे तुम्ही थोडे टाकले की जास्त होतात, तुमचं कार्य करतात. एक दिवस आपण थकतो का नाही, म्हातारा होतो का नाही, त्यावेळेस आपल्या पैसे कुठून येतात? हे ठेवलेले पैसे येतात. मग ठेवायची जागा चांगली पाहिजे ना. कधी कधी कंपनीच पळून जाते, मल्टी मार्केटिंग कंपनी, आणि सांगणारा पण पळून जातो. मग आपण चांगला येणारा त्याला दोष देतो. म्हणजे काय घडलं हे महत्त्वाचं नाही, उद्या चांगलं घडवायचं सुद्धा ते लोकांना जमत नाही. मित्रांनो बऱ्याच काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, व्हिडिओ वाढत आहे. मित्रांनो लवकरात लवकर बचत करा. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, पैसे लागणार आहेत. ठेवले तर फायदा होईल, नाही ठेवले तर नुकसान 100% होईल. जसं कम्फर्ट झोनमध्ये कधीच राहायचं नाही, सारखं मेहनत करत राहायचं आणि चांगल्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. माणसानं जसं डिग्र्या एकावर एक डिग्र्यावर डिग्री असतात ना, काही लोक ज्ञानाच्या डिग्री घेतात, तसंच व्यावहारिक नॉलेज. आणि आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपल्याकडं फक्त डिग्र्या घ्यायचं, पैसे कसे कमवायचे शिकवलं जातं, कसे वापरायचे, पैशाचं मॅनेजमेंट शिकवलं जात नाही, ते आम्ही सांगतोय. पैसे कमवायचे कसे, बरेच लोक श्रीमंत होऊन सुद्धा गरीब होतात. त्याचं कारण आहे, कारण ते कसं व्यवस्थित हँडओव्हर करायचं जर कळालं नाही तर काय होईल. आता म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये म्हणतात लोक करोडोपती लय फायदा होतो, मग झालेलं दाखवा ना उदाहरण. कुठंतरी एक तर उदाहरण आहे, तिथं टिकवली जात नाही. गुंतवणूकच शेवट पण टिकवली जात नाही. कुठली गोष्ट टिकवली तरच फायदा होतो ना. प्रॉफिट कमी असू द्या, जसं सस्या आणि कासवाची गोष्ट आहे ना, हळू गतीनं जाऊन कासव जिंकतो कसा हे सगळ्यांना माहिती आहे ना. कारण म्युच्युअल फंड शेअर मार्केट तसंच आहे मित्रांनो, स्पीड आहे परंतु टिकाऊपणा नाही. त्याच्यामुळं मग शेवटी माणूस, आणि कसं असतं गॅरंटी पाहिजे ना माणसाला. माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला मोठ्या पैशाची गॅरंटी. आम्ही 10,000 भरले की 30 लाख रुपये आम्ही लिहून देतो. म्युच्युअल फंडवाला शेअर मार्केटवाला देणार का? बँकवाला देणार का? आणि आपणच आपल्यावर विश्वास ठेवतो मित्रांनो. माहिती नसताना आपण खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. माणसाचं आयुष्य किती आहे माहिती आहे का? उद्या काय घडणार आहे माहिती आहे का? माहिती नसताना एका साईडला तर जबाबदाऱ्या वाढतात ना, खर्च वाढतो, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात, जगण्यासाठी कॉस्ट वाढत आहे.
मग उद्या उपासमारची वेळ येते का नाही, माणसाची अक्कल पण बर्बाद होते आणि पैसा पण बर्बाद होतो, अशी अवस्था आहे मित्रांनो. प्रत्येक माणूस रोज स्वतःला लुटून घेत आहे आणि निसर्गाचा नियम आहे लूटमार चालू आहे. म्हणजे कसं, जन्म झाला की मृत्यू असतो, म्हणजे आपला संपायचा दिवस जवळ येत चालला आहे ना. आपण एखाद्या मैत्रीला जाटून म्हणतो ना, माणसा जीवनात काही खरं नाही, 1-2 दिवस डोक्यात असतं, पुन्हा निघून जाताना आपण पहिल्यासारखंच वागतो. काही लोक बघा, ॲक्सिडेंट झाला की पॉलिसीचं महत्त्व कळतं, काय माणूस मेला की तिथं कळतं, आणि पुन्हा 1-2 दिवसानंतर पहिल्यासारखंच वागतं. त्याच्यामुळेच दिवस बदलत नाहीत. मित्रांनो, पैसे लागणार आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला मोठी इन्कम गॅरंटी मिळते. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवायचे आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. बँका तेच काम करतात, ठेवी घेतात आणि कर्ज देतात. आपण बचत करत नाही, कर्ज मागायला जातो आणि व्याज भरतो, आणि पैसे कमवायचं वय पण संपटून सगळं दिवाळं निघतं आपलं, आणि पिढ्यानपिढ्या अशीच लोक राहतात. त्याच्यामुळे आपण एका योग्य मार्गाने चाललं पाहिजे. अधिक माहितीसाठी फोन करा आणि लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन घ्या मित्रांनो. ओके, थँक्यू.